तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतच असेल मस्त अशा बीचवर आपण आलेलो आहोत। पण बीचवर येऊन आपण कव्हर करणार आहोत इथलं एक सुंदर असं गणपतीचं मंदिर, जिथे एक रहस्यमय जागा पण आहे। आणि हे कसं असू शकतं हा प्रश्न अनेक शास्त्रज्ञांना पडलेला आहे। तर हे मंदिर कुठलं आहे, आपण कुठे आलेलो आहोत आणि या मंदिराची गोष्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण ज्या देवळाला आज भेट देणार आहोत हे देऊळ रत्नागिरीपासून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। इथला प्रशस्त असा समुद्र किनारा आणि मोठं असं सुरूचं बन या मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भरच घालतं। देवळाच्या इथे पोहोचल्यावर हा बोर्ड दिसला आणि त्यांचं म्हणणं अगदी पटलं। पुढे देवळाच्या इथे लगेचच खाली एक तळं आहे, ज्याच्यामध्ये मस्त मासे आणि कासवं ढुंकताना दिसते। 4-5 पायऱ्या चढून आपण वर गेलं की हे मंदिर दिसतं। मंदिर जरी दिसायला छोटं असेल तरी हे एक जागृत देवस्थान आहे आणि अनेक गावकरी या मंदिराच्या इथे नमस्कार करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करतात। तर आपण आलेलो आहोत रत्नागिरीच्या अगदी जवळ असलेल्या भाटे या गावामध्ये आणि इथे आपण आज भेट देणार आहोत झरी विनायक या मंदिराला। तुम्हाला माझ्या मागे हे मंदिर दिसतच असेल। मंदिर जरी दिसायला छोटं असेल तरी इथलं रहस्य मात्र मोठं आहे। तर इथली गोष्ट काय आहे आणि रहस्य काय आहे, चला बघूया। मंदिराच्या प्रांगणातच आधी हे उंदीर मामा दिसले। असा उंदीर जसा आता इथे आपण झरी विनायकाच्या इथे बघतोय तसाच गणपतीपुळ्याला देखील आहे। गणपतीपुळे तर तुम्हाला माहितीच असेल आणि गणेशगुळ्याला देखील आहे। आता गणेशगुळे म्हणजे काय तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। झरी विनायकाची आत्ताची मूर्ती जरी अशी कोरलेली दिसत असेल तरी हे स्थान स्वयंभू आहे, कारण इथल्या ग्रामस्थांना स्वप्नात येऊन गणपतीने त्याचं स्थान सांगितलं होतं। मात्र त्याला स्वरूप देण्यासाठी इथल्या प्रसिद्ध मूर्तिकारांनी ही मूर्ती कोरलेली आहे। हे नक्की कोणाच्या स्वप्नात आलं होतं आणि ह्याची गोष्ट काय ऐकायची? थांबा, आधी गणपतीला नमस्कार करूया आणि बघूया झरी विनायकाची नक्की गोष्ट काय येते। भाटे गावामधीलच घनश्याम भाटकर यांना एक दिवशी स्वप्नामध्ये गणपतीचा दृष्टांत झाला। त्यांनी ही जागा सूचित केली आणि तिथे जाऊन माझा शोध घे असं सांगितलं। त्यानंतर ते इथे आले आणि दगडामध्ये त्यांना गणपती रूप दिसले। हे अतिशय प्रसिद्ध मूर्तिकार होते। त्यांनी त्या स्वरूपाला मूर्ती रूप दिले आणि इथे गणपती प्रगट झाला। त्याचबरोबर गणपतीने हे देखील सांगितलं होतं की माझ्या पायाच्या इथून एक झरा वाहतोय आणि त्याचं पाणी गोड आहे। कोणालाच गावात ही गोष्ट पटली नाही, पण नंतर जेव्हा या झऱ्याचं पाणी त्यांनी प्यायलं तेव्हा ते अतिशय गोड होतं आणि इतकं की आज सगळा गाव हे पाणी पितो। बरं, हा झरा कधीही वाळत नाही, 12ही महिने हा या झऱ्यातून पाणी हे पाझरत असतं। आहे की नाही गंमत? चला मंदिराला आता प्रदक्षिणा घालूया। बरं, ही प्रदक्षिणा आम्ही तर घालतोय, आमच्याबरोबर तुम्ही घालताय, त्याबरोबरीने इथला परिसर देखील तुम्हाला कळेल। तर मंदिराच्या एका बाजूला पावसकडे जाणारा रोड जातो। मला पावस माहितीच असेल, स्वामी स्वरूपानंदांचा खूप मोठा मठ आहे। मागच्या बाजूला मोठा असा डोंगर आहे आणि या डोंगरातूनच या गणपतीचा जन्म झाल्यामुळे प्रदक्षिणा आपल्याला पूर्ण देवळाला घालावी लागते। मगाशी आपण बघितलंच की एका बाजूला पूर्णपणे समुद्र किनारा आहे। मगाशी मंदिराच्या इथे वर जायच्या आधी आपण शेजारी हे तळ बघितलं, आठवत आहे का? खरं तर आश्चर्याची गोष्ट या तळ्यातच लपलेली आहे। पण त्याच्या आधी या तळ्यात असलेले हे मस्त मासे आणि कासवं जी संवाद घेत आहेत ते आपण बघूया आणि बघूया काय गोष्ट दडलेली आहे ते। मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की या मंदिरात एक रहस्यमय गोष्ट आहे। ही रहस्यमय गोष्ट कुठली तर हे मंदिर समुद्रापासून इतकं जवळ आहे, तुम्हाला दिसेलच, मगाशी बघितलं समुद्र जवळ आहे, तरी देखील या मंदिरात एक पाण्याचा झरा आहे ज्याला गोड पाणी येतं। हा झरा गणपतीच्या पायाच्या इथून वाहतो, तुम्हाला इथे दिसेलच, या गोमुखातनं तो झरा पाझरतोय आणि हे भाटे गावातले सगळे गावकरी इथलं पाणी भरून देतात। गणपतीचं तीर्थ याला म्हटलं जातं आणि अतिशय गोड पाणी आहे हे आणि समुद्राच्या शेजारी असून इतकं गोड पाणी कसं, हेच इथलं रहस्य आहे।
गोड आहे खरंच. रत्नागिरीच्या भाटेमध्ये असलेलं हे झरी विनायकाचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. असंच फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.